रामकृष्ण हरी. माझ्या शैक्षणिक क्षेत्राच्या जवळजवळ 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये बरं का, यावर्षी जे प्रकरण घडले लक्षात ठेवा. नीटची पेपर फुटी अतिशय लज्जास्पद हे प्रकरण आहे. आणि इथं जर अशा पद्धतीनं पेपर फुटणे होत असेल तर उद्या भारताचं भवितव्य अतिशय धोक्यात येणार आहे. जे खरे हुशार विद्यार्थी आहेत ते हुशार विद्यार्थी पुढे जायला पाहिजे, ते विद्यार्थी जाऊ शकणार नाहीत. माझं स्पष्ट मत तुम्हाला सांगतो की हे पेपर फुटणे वगैरे हे जे प्रकरण आहे, हे पेपर फुटणे वगैरे हे जर प्रकरण तुम्हाला कमी करायचं असेल तर जेई मेन्सची जशी एक्झाम होते, आलं का लक्षात तुमच्या, तशी जेई मेन्सची एक्झाम, नीटची एक्झाम तशी व्हा. एकाच दिवशी एकच पेपर कॉमन न ठेवता 3-4 दिवस तुम्हाला पेपर घ्यायला काय प्रॉब्लेम काय, आणि तोही ऑनलाईन पेपर घ्या. माझं स्पष्ट मत असं आहे. जर जेईला तुम्ही समसमान क्वेश्चन पेपर काढून तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 3-3 तासाचे पेपर घेतात तर 720 मार्काच्या 2 शिफ्टमध्ये असे क्रमाने 3-4 दिवस जेवढे विद्यार्थ्यांची संख्या पाहून घ्यायला सरकारला काय हरकत आहे? NTA हा विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे ऑनलाईन पेपर असल्यामुळं आणि जेई मेन्स सारखं पुढच्या मुलाचे प्रश्न पाठीमागच्या मुलाला तोच असेल, प्रश्नपत्रिका सेम परंतु पर्यायी खाली वर केले देण्यात आलं का, तर पेपर फुटणे हा प्रकार सोडा. जो खरा विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, तोच हुशार विद्यार्थी हा पुढे येऊ शकेल. माझी अगदी NTA शासनाला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला ही हात जोडून कळकळीची विनंती आहे. हे पहा, मी माझं आयुष्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेलं आणि त्यातल्या त्या कॉम्पिटेटिव्हमध्ये गेलेलं आहे. आलं का लक्षात? IITची मुलं, IITला मुलं सिलेक्ट करणं तेव्हापासून मी शिकवतोय. 1984 पासून त्यानं आलं का तुमच्या. आज मला 40 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्ण झाली असतील. मी कधी बोलत नाही, परंतु जेव्हा नीटचा पेपर फुटतोय तेव्हा मनामध्ये आलं की आपण कुठंतरी बोललं पाहिजे आहे. आणि हे पहा, माझं मत तुम्हाला चुकीचं वाटू देऊ नका. हे सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला जर यातून बाहेर निघायचं म्हटलं तर तुम्ही आता यावर्षी तुम्ही रिनीट घ्या किंवा न घ्या ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण नेक्स्ट इयरपासून जशी जेई मेन्सची एक्झाम होते, मग तुम्ही एवढे सेंटर देऊ नका ना. आलं का लक्षात? तुम्ही एकाच ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला हे 4-4, तुम्ही म्हणाल विद्यार्थ्यांची संख्या खूप असते. अरे परीक्षा 6 दिवस चालू द्या ना. काय बिघडतं कुठे? परीक्षा असते मे महिन्यामध्ये. आलं का लक्षात? थोडासा कालावधी तुम्ही जी 5 मेला एकाच दिवशी उरकून सगळं क्लिअर होत आहे. तुम्ही उत्तरपत्रिका बाहेर देणं
सेशन वाईज उत्तरपत्रिका तुम्ही बाहेर टाका ना, येऊ द्या ऑब्जेक्शन एखाद्याला. जेईमध्ये अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन असतातच ना. परंतु असं जर माझ्या मते केंद्र सरकारने हे पाऊल उचललं तर जे चांगलं क्षेत्र आहे तशी क्षेत्र वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा आणि शैक्षणिक क्षेत्र ही दोन पवित्र क्षेत्र मानली जातात की जिथे संस्कार ज्ञान दिलं जातं. आणि अशा ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल आणि हुशार विद्यार्थ्यावरती जर अन्याय होत असेल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे. केंद्र सरकारने नेक्स्ट इयरपासून याचा विचार करावा आणि तशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर NTA तयार करावे 5-5, 6-6 आणि ही परीक्षा ऑनलाईन व्हावी. येतं का लक्षात तुमच्या? ही परीक्षा JEE मेन्सची कशी ऑनलाईन होते तशी व्हावी. पुन्हा जे विद्यार्थी तुम्ही कट ऑफ ठेवा, जे विद्यार्थी क्वालिफाय झाले, आलं का लक्षात? इथं कसं JEE ॲडव्हान्स आहे. अहो एका परीक्षेवर कुठं तुम्ही विद्यार्थ्याला लगेच पुढं डिग्रीला लावू शकता का? आणि तो हुशार झाला का विद्यार्थी? हां. आणि माझं हे स्पष्ट मत सांगतो की 2 नीटच्या जशी JEE ॲडव्हान्स आहे तशा पद्धतीनं वर्षामध्ये याही परीक्षा तुम्ही 2 घ्या ना. JEEच्या वेळेलाच नीटचंही त्याच वेळेला नियोजन करा ना. बोर्डाच्या परीक्षा थोड्याशा पुढे जातील किंवा मार्च महिन्यामध्ये सुरू होती, काय बिघडतं. परंतु या परीक्षा जर तुम्ही सलग ठेवल्या आणि जसं ॲडव्हान्ससाठी IITला जाण्यासाठी जसं ॲडव्हान्स होते तशी नीट ॲडव्हान्स बी ठेवा ना. म्हणजे खरे हुशार विद्यार्थी, आलं का लक्षात? खरे हुशार विद्यार्थी तुम्हाला बरोबर कॅप्चर करता येते. अगदी माझं स्पष्ट तडक मत सांगितलं. कुणाला आवडो अथवा न आवडो त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. परंतु केंद्र सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. अगदी हात जोडून माझी विनंती. ओके. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशव.